सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। आज आपल्या पाचेगावमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे आपला या नवरात्र महोत्सवामध्येच हा अखंड हरिनाम सप्ताह, या हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आपण या भक्तिरसाचा आनंद गावातील सर्व लहान थोर मंडळी घेत असतो। त्याप्रमाणे याही वर्षी गहिनीनाथ महाराजांचा कृपा आशीर्वाद, सर्व देवदेवतेचा कृपा आशीर्वाद आणि कालच आपल्या महोत्सवाला सुरुवात झाली। ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू, वैकुंठवासी सद्गुरू बंसी बाबा, आणि शेवटपर्यंत या सप्ताहाचं नेतृत्व व्यासपीठ ज्यांनी सांभाळलं, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आदरणीय श्री भानुदासजी महाराज गायके यांचाही कृपा आशीर्वाद। त्यांच्या हातून जिथं जिथं सप्ताह होते तिथं तिथे न चुकता जात होते। आणि आता त्यांच्यानंतर हे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, व्यासपीठ धार्मिक कार्यक्रमाचं, हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं धार्मिक वैभव श्री राजाराम महाराज, श्री योगेश महाराज आणि श्री संदीप महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा कार्यक्रम चालू आहे। आणि या निमित्ताने भेट देण्याकरता संत मंत येणार आहेत। पूजनीय बाळकृष्ण महाराज मेरुदंड आश्रम, पूजनीय दीपकनाथ महाराज पुनदगाव, पूजनीय भगवानजी महाराज जंगली शास्त्री, श्री गणेश महाराज गायकवाड, योगेश महाराज पवार, योगेश महाराज जाधव, निलेश महाराज रोडे, हे सर्व संत मंडळी आपल्याला भेट देऊन सुविचार देणार आहेत। आम्ही इथं आपल्या दर्शनाकरता इथं नाथांच्या आमची तारीख पुढं होती। किती तारीख होती? 9 तारीख होती, परंतु थोडा कार्यक्रमात काही बदल झाल्यामुळं आम्ही आजच आलो। आणि काल मंडळी आलती, त्यांना म्हटलं आम्ही 12च्या पुढे येऊ। घोडेगाव, सोनई असं सगळं 3-4-5 ठिकाण, पण आज आम्ही तिथला नित्यनेम थोडा बाजूला सोडून लवकर निघल्यामुळं लवकर आम्ही इथं पोहोचलो आणि आज इथे येऊन दर्शन झालं। पहिल्यांदा आम्ही देवीच्या मंदिरात जायचं म्हणून विठ्ठल मंदिराजवळ गेलो, आणि तिथून मग देवीचं मंदिराचं दर्शन, बजरंगबली, देवी आणि विठ्ठल मंदिर, खूप चांगला परिसर केला आपण। सगळ्या देवदेवतेची मंदिरं झाली। आणि इथं आपल्याला माहिती आहे सगळं नुसतं मोकळी जागा होती, इथं आपण मंडप देत होत, पण आता हा सभामंडप झाला, फरशी झाली, याला रेलिंग बसवली, रेलिंग चांगली मजबूत बसवली, 2 माणसांनी हलवली तर काही नाही होणार। चांगलं काम केलं। आणि मंदिराचे काम आपण आता हाती घेतलेलं आहे, तेही हळूहळू पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। पाचेगावला आले की पाटलाची आठवण येते, आणि सर्व कार्यक्रमाचं नेतृत्व पहिल्यांदा ते करायचे, सारखे उभेच राहायचे, पळपळ करायचे। त्याच्यानंतर आता पाटील होते, आणि आपले आता सर्व युवा मंडळ आहे, हे करतच राहावं लागते आपल्याला। पहिल्यांचा विचार, तरुणांची शक्ती, आणि जे युवक पुन्हा होतील त्यांचं शिक्षण, जे आपल्या पूर्वजांनी केलं ते आपल्याला करायचं, आपण जे करतो ते पुढच्या पिढीने करायचं असते। त्याच्याकरता हे सगळे धार्मिक कार्यक्रम आपल्याला हे सगळे आवर्जून मोठ्या अट्टहासाने आणि मोठ्या भक्तिभावाने पार पाडावे लागतात। मंदिराचे जवळजवळ कामं सगळे आपले झालेले आहेत। दुसरं एक महत्त्वाचं काम, आपलं गाव आणि पलीकडचं एकाला जोडलं गेलं तर पूल झालेला आहे। आपल्याला सुद्धा जिथं जिथं काही असं थोडंसं काही वेगळेपणा वाटत असेल, काय होते, नदीच्या कडेला 2 गाव असतात, पण एक अलीकडच्या कडेला आणि एक पलीकडच्या कडेला, अंतर थोडं असते, पण भेट लवकर होत नसते। लवकर भेट होण्याकरता पूल तयार करावे लागतात।
तसं कुठल्या तरी कारणाने आपले मतभेद होत राहतात, काहीतरी होत राहते, जवळ असून माणसं दूर जातात. तर त्याच्याकरता हा भक्तीचा सेतू असतो. या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आपले सर्व आपण एकेकाच्या जवळ येत असतो. म्हणजे अगोदरच्या मंडळाने केलं, खूप चांगलं काम केलं, आता करून राहिलेत तेही चांगलंच करून राहिलेत, आणि जे भविष्यामध्ये करतील तेही चांगलं केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण जसं पेरलं तसं उगवत राहत. आपण पेरणी चांगली केलेली आहे, मग चांगली पेरणी केल्यामुळे चांगलं उगवणारच आहे. गावात एक तर आपलं बाजारचं गाव आहे. बाजारचं गाव असलं की त्याच्यात बाजारात गर्दी खूप असते, पण दोनच माणसं असतात. दोन म्हणजे एक घेणारा, एक देणारा. तसं आपल्याला सुद्धा हरिनाम घ्यायचा आहे आणि अन्नदान द्यायचं आहे. आपला कोणी शत्रू जरी असला तरी त्याला आपण भुकेच्या टाईमला अन्नदान करणं, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लिंता, डुबने को अभिमान. म्हणून हा सेतू जसा इथं तयार झाला, पूल तयार झाला, पूल तयार झाल्यामुळं आता सहज पलीकडे जाता येते, पलीकडच्यांना अलीकडे येता येते. नाहीतर नदीला पाणी असलं की एकेकाला दिसतात पण येता येत नाही. तसा हा भक्तीचा सेतू या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आपल्याला हा करावा लागतो, आणि आपण तो केलेलाच आहे. कुठल्याही कारणाने आपण जरी एकापासून दूर गेलेलो असलो तरी एकत्र येण्याचं हे सगळं गावाचं वैभव असतं, आणि आपण पाचेगावकरांनी हे सगळं अनुभवलेलं आहे. मंदिराचा विकास आहे, गावामध्ये शाळा, आता सगळं पवार पाटील बसलेलेच आहेत. आम्हाला सुरुवातीला असं वाटत होतं बोर्ड वाचून अजितदादा, म्हटलं अजितदादाची शाळा इकडं आहे, पण त्यांची मुलाचं नाव नातवाचं मला वाटतं अजित आहे. पण मग शैक्षणिक क्षेत्रही आपलं इथलं आहे, ग्रामीण रुग्णालय ते माध्यमातून केलेलं आहे. गाव म्हटलं की मंदिर, शाळा, आरोग्याची सेवा, गोधन, त्याच्यानंतर निराधाराला आधार असणारे काही वास्तू. ज्याला कोणाला आधार नसेल तर बाबा ये, रात्रभर एक भाकरी 2 भाकरी खा, सकाळी उठून तू चालून जा. म्हणजे ह्याच्याकरता आपल्या पूर्वजांनी हे सगळे कामं केलेले आहेत. पण निमित्त मंदिरं झाले, निमित्त सप्ताह झाला. मंदिर आणि अखंड हरिनाम सप्ताह हे त्याच्याकरताच आहेत की माणुसकी आपली दृढ व्हावी, गावचा गावपणा हा कायम टिकून राहावा, आणि सगळ्यांच्यामध्ये सामोपचाराची भावना निर्माण व्हावी. म्हणून मंदिरं असतात, आणि त्याकरताच मंदिरामध्ये सप्ताह करावे लागतात. आता या अखंड हरिनाम सप्ताहाचं आपलं 50वं वर्ष आहे. सुवर्ण महोत्सव आहे. 25 वर्ष झाले की आपण रौप्य महोत्सव करतो. गायके बाबा होते त्यावेळेस आपल्या रौप्य महोत्सवाला. आता सुवर्ण महोत्सव आपला चालू आहे, नंतर अमृत महोत्सव येईल, आणि नंतर शताब्दी येईल. पण शताब्दी करता आता आपल्या काही सध्याची मंडळी राहणार नाही आता एवढी, पण जे राहतील ते सुद्धा चांगले करतील. ते म्हणतील आमच्या पूर्वजांनी रौप्य महोत्सव केला, सुवर्ण महोत्सव केला आणि अमृत महोत्सव केला, शताब्दी चांगली केली. बघा कसे नाव ठेवले. जे माणसाचं जीवन किती असते, साधारण कलियुगाच्या एवढं कोणी जगत नाही, पण 100 वर्ष, 25 वर्ष ओलांडले म्हणजे आनंद असते रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने. आणि 25 ते 50 वर्षे खूप खटपटीचं जीवन असतं. धक्का लावणं, याला हाना मारी, हे ते सगळ्याच्या जीवनात असते. म्हणजे सगळंच मारामाऱ्या करतात असं नाही, पण काम धंदा करताना कोणाला तरी दुखवल्या जाते, काहीतरी कळत नकळत चुका होत असतात. ह्या सगळ्या चांगल्या प्रकारचं ते आपल्या हातून घडावं आणि जे असेल ते बाजूला जावं म्हणून सुवर्ण दिवस साजरा करायचा असतो. त्याला आपण सुवर्ण महोत्सव म्हणतो. आणि 50 ते 75 जे वाटचाल होते ती जवळजवळ निकोप असते. त्याला अमृत महोत्सव म्हणजे गोडवा, अमृतासारखं काही गोड नाही कोणी. आता आपण काही चव घेतली नाही अमृताची, पण हॉटेलमध्ये असते कुठं अमृत तुल्यटी असं लिहिलेलं असतं. मग अमृत कसं आहे, गोड आहे.
म्हणून 50 ते 75 वर्षापर्यंत जीवनात गोडवा निर्माण करायचा असतं आणि 75 ते 100 त्याला शताब्दी म्हणतो आपण. मग रौप्य महोत्सव साजरा केला, सुवर्ण महोत्सव साजरा केला, जीवनामध्ये गोडवा निर्माण केला आणि आता शताब्दीचा कळस चढवला. मग ती व्यक्ती एकाची राहत नाही, नुसतंच घरातल्या कुटुंबाची, गावची होत असते, समाजाची होत असते. तुम्ही बघा, जे वयस्कर माणसं आहेत त्यांना घरातले माणसं मानतातच. म्हणजे एखादा मनुष्य म्हणून काय सांगतात म्हणले, आमच्या म्हाताऱ्याचं वय गेलं पण सोय नाही आली म्हणले, अजून ते कटकटी दगदगी, घरातल्या कोणाला बरं पाहत नाही, काही नाही. असं जरी असलं तरी माणसं कोणतीही जरी असले गावातले, जरी पटत नसलं तर मग असा काही विषय निघाला ना, नाही आमच्या गावचे ते दादा पाटील आहेत ना, 100 वर्ष होत आली त्यांना, म्हणजे त्यांच्याविषयी चांगलं बोलत असतात. अगोदर तुम्ही काय केलं याचं सगळं हे विसरून जातात माणसं. म्हणून शताब्दी आता युवा पिढी पुढचं अमृत महोत्सव करते, त्याच्या पुढची पिढी शताब्दी साजरी करते. तर आपण भाग्यवान आहात, आपण आता मध्यावर आहात. आपण सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी हा सर्व कार्यक्रम आनंदात पार पाडून राहिलेले आहेत. नाथांची कृपा आहे, सर्व देवदेवतेंची कृपा आहे आणि या सगळ्या गोष्टीनंच आपल्या गावचं नाव चांगलं आहे. पाचेगाव, 5 गोष्टी ध्यानात ठेवायला पाहिजे आपण. आई, वडील, गुरु आणि शेजारचे वडीलधारी आणि निराधार एखादं कोणी असेल, हे 5 व्यक्ती न. तसे 5 पुन्हा काम आहे, गंगा माता, गोमाता, भारत माता, जन्म देणारी माता आणि असे 4-5 माता आहेत. ह्या 5 मातेचं स्मरण ठेवलं पाहिजे. आणि 5 पंचयज्ञ सांगितलेला शास्त्राने. यज्ञ म्हणजे काही तूप जाळायचा हाच यज्ञ नाही, त्या पंचयज्ञामध्ये क्रिया करायची. जुन्याचा विचार घ्यायचा आहे, नव्याकरता चांगलं करून ठेवायचं आहे, स्वतःचं जीवन तोल सांभाळायचं आहे, बिघडलेलं जे जीवन असेल त्याला दुरुस्त करायचं आहे आणि त्यामध्ये सर्व आपुलकी निर्माण करायची. हे पंचतत्व आहेत. मग आपल्या गावाचं नाव चांगलं आहे पाचेगाव. मग 5 प्रत्येक गोष्टीमध्ये 5-5 वस्तू आहेत. तर या पाचेगावमध्ये सर्व देवदेवतेचा कृपा आशीर्वाद आणि सर्वांचा आशीर्वाद घेऊन आपण हे कार्य केलेलं आहे. हे असंच अविरत चालू राहणार आहे. आता आमचे गायके बाबा होते, ते एकदा आले, त्यांना काही गावचं कोणा गटातटाचं काही घेणं नव्हतं. एकदा आले की जात नव्हते. आता आमची महाराज मंडळी आहे, थोडं बदल झाला, आता कपड्यात बदल होते आता काकडा स्पेशालिस्ट, हरिपाठ स्पेशालिस्ट, चाल म्हणणारे स्पेशालिस्ट असं होत राहत. ज्यांनी त्यांनी आता वाटून घेतलेलं आहे. पण आता गायके बाबा होते त्यावेळची पद्धत अशी होती की सगळं उक्त घेतल्यासारखं, काकडा, हरिपाठ, पारायण, कीर्तन, भजन सगळं करावं लागत. मग त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आमचे सगळं युवा संत मंडळी काम करून राहिलेत. आदरणीय राजाराम बाबाई आहेत. मग सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा कार्यक्रम चालू आहे. आपल्या अंतःकरणात धार्मिकता असली पाहिजे, त्याच अंतःकरणात देशप्रेम असलं पाहिजे आणि त्याच अंतःकरणात सर्वांच्या विषयी आपुलकी निर्माण झाली पाहिजे. हे सगळं निर्माण करण्याकरताच हे ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, देवी भागवताचं श्रवण आहे. आता देवीचा महोत्सव चालू आहे. संपूर्ण देशभर देवी भागवताचं चिंतन आहे, देवीविषयी उपवास व्रत वैकल्य आहेत, अनुष्ठान आहे, हे सगळं चालू आहे. याच्यामुळे एक शक्ती प्रगट होते आणि शक्ती प्रगट झाली की मग आपल्याला आपल्या अंतःकरणात खरी भक्ती प्रकट होते आणि ईश्वररूप त्या भक्तीनं आपण होऊन जातो. ही भक्ती दृढ होण्याकरताच आपला हा कार्यक्रम असतो. तर हे सगळं करता करता आपण 49 वर्षे ओलांडलेत आणि 50व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. आम्ही सर्वांचं अभिनंदन करतो आणि आमचे सर्व संत मंडळी यांचे आम्ही अभिनंदन करतो आणि शब्दास विराम देतो. ओम सर्वेत्र सुखी न संतु
सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.